नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं प्रियांका किशोर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे स्पेशल बोकडाच्या नक्या। तर पहिल्यांदा आपण नक्या स्वच्छ करून घेऊया। तर नक्याला ही जी केस आहेत, ही जी शेल आहे ती काढून घेऊया आपण। ही जी सगळी घाण आहे ती स्वच्छ करून घेऊया। तर नक्या स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण नक्या स्वच्छ धुवून घेतल्या त्या। आता पाणी इकडे गरम करायला ठेवले, चांगलं उकळले पाण्यात त्याच्यात ह्या नक्या टाकून त्याची केस वगैरे काढून घेऊया। हे नक्या 5 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचे ह्या पाण्यात। आता 5-10 मिनिटं झालेत, चांगल्या नक्या उकळल्यात आपल्या। आता गॅस बंद करूया आणि नक्या स्वच्छ करून घेऊया। नक्या आता स्वच्छ करून घेऊया। ही नक्या गरम गरम असतं, गरम पाण्यात असतं तेव्हा लगेच स्वच्छ करायचे असते त्या। असे कापड उतरून घ्यायचं जाड, असे चांगला ठोंबा घ्यायचा मोठा आणि 2-3 वेळा ह्याच्यावर मारलं की असं निघतं। ही जी केस राहिले त्याला ती आपल्या वेळेला कापून घ्यायची। नक्या आता स्वच्छ करून घेतले त्या, त्याची सगळी केस वगैरे काढून घेतले। आता अशा सगळ्या नक्या आपल्याला काढून घ्यायच्या। आता नक्या मी चांगले स्वच्छ करून घेतले त्या। नक्याचं कालवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। 2 कांदा चिरून घेतलेत बारीक, ही 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, आलं लसणाची पेस्ट करून घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतल्या आणि खडा मसाल्यात खोबरं घेतलंय, 2 चमचे तीळ घेतलेत, 1 चमचा जिरे, लवंग, दालचिनी, मिरं आणि मसाला वेलची, मसाला फूल घेतलंय। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट टाकून आपल्याला मसाला भाजून घेऊन नक्या फोडणीला टाकायचे। आता नक्या फोडणीला टाकूया। त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलाय, कुकर आता चांगला गरम झालाय। त्याच्यात 2 पळ्या तेल घालूया। तेल आता चांगलं तापलंय। आता ह्या बारीक चिरलेला कांदा तेलात घालून घेऊया। कांदा आता चांगला भाजलाय, त्याच्यात टोमॅटो टाकूया आणि आलं लसूण टाकून घेऊया। टोमॅटो चांगलं भाजून घेऊया। कांदा टोमॅटो आलं लसूण चांगलं भाजून झालंय। त्याच्यात 1 चमचा हळद टाकून घेऊया। आता हळद ही सगळं व्यवस्थित भाजून झालंय। आता हे आपल्या नक्या टाकून घेऊया याच्यात। आता ह्याच्यात 1 चमचा मीठ घालून घेऊया।
थोडीशी कोथिंबीर घालणार. चांगलं हलवून आता ह्याच्यात पाणी ओतूया. पाणी मी गरम करून घेतले. आता कुकरचं टोपण लावून 7-8 शिट्ट्या काढून घेऊया. आता नक्की आपल्या चांगल्या शिजवून झाले त्या. आता कालवण टाकून